श्री स्वामी समर्थ. मकर राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार आहे का? करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचा ताण जाणवेल? नातेसंबंधांमध्ये स्थैर्य राहील की काही गैरसमज निर्माण होतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, जबाबदारी आणि नियोजन यावर भर देणारा ठरेल. सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे किंवा विलंब जाणवू शकतो, पण तुमची चिकाटी आणि शिस्त यामुळे तुम्ही हळूहळू सर्व गोष्टी मार्गावर आणाल. आठवड्याच्या मधल्या काळात परिस्थिती सुधारू लागेल आणि तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल तर वैयक्तिक आयुष्यातही स्थैर्य निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधानाची भावना मिळेल आणि पुढील योजनांसाठी स्पष्ट दिशा मिळेल. एकूणच हा आठवडा संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजन यावर आधारित ठरणारा आहे. सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकतात, ज्यामुळे थोडी चिडचिड किंवा ताण जाणवू शकतो. मात्र तुमची संयमशील वृत्ती आणि जबाबदारीची जाणीव तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. मधल्या काळात परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि तुमच्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. तुमच्यातील नेतृत्व गुण या आठवड्यात विशेषत्वाने पुढे येतील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनतीचा पण फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी तुम्ही त्या उत्तमरित्या पूर्ण कराल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा भागीदारी करताना नीट विचार करा. जुन्या कामांमध्ये सातत्य ठेवल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण नियोजनाची गरज असलेला आहे. उत्पन्न नियमित राहील, पण काही अनपेक्षित खर्च तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात. त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक पाऊल उचला. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. जोखीम टाळून सुरक्षित पर्याय निवडणं फायदेशीर ठरेल. जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील ठरू शकतो. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ काढून एकमेकांशी खुलेपणाने बोलणं गरजेचं आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात, पण लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबामध्ये काही लहानसहान मतभेद होऊ शकतात, पण समजूतदारपणाने ते सहज सोडवता येतील. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. कामाच्या ताणामुळे थकवा आणि मानसिक दबाव जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल. झोप पूर्ण घेणं आणि आहार संतुलित ठेवणं महत्त्वाचं आहे. लहानसहान आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचे निर्णय आणि संधी. हा आठवडा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य असला तरी घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासून आणि विचार करूनच निर्णय घ्या. नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, पण त्यामध्ये योग्य निवड करणं गरजेचं आहे. तुमची दूरदृष्टी आणि अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. उपाय. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळ्या तिळाचे दान करा. गरजूंना अन्नदान करा. मकर राशीसाठी हा आठवडा संयम, शिस्त आणि सातत्य यांची कसोटी पाहणारा ठरेल, पण त्याचबरोबर हळूहळू सकारात्मक परिणाम देणारा आहे. सुरुवातीला काही अडथळे, विलंब किंवा ताण जाणवू शकतो, मात्र तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य राखण्यासाठी नियोजन महत्त्वाचं ठरेल, तर नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास गोडवा टिकून राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित दिनचर्या ठेवणं गरजेचं आहे. हा आठवडा तुम्हाला अनुभवातून शिकवण देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. सुरुवातीला काही अडचणी जाणवल्या तरी शेवटी तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्थैर्य, अनुभव और भविष्यासाठी मजबूत पाया देणारा ठरेल. धन्यवाद.